नमस्कार. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर अनेकांना उत्सुकता होती की हे पॅकेज कशा पद्धतीचं असणार आहे. त्याचा तपशील अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करतील असं पंतप्रधानांनी काल सांगितलं आणि त्याप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. त्याचे डिटेल्स वेगवेगळ्या यातनं तुम्हाला मिळणार आहेत किंवा उद्याही पेपरमधनं बघायला मिळतील. ओव्हरऑल त्याचं चित्र मात्र त्याचं असं आहे की आत्ताच्या घडीला कोणालाही थेट त्याच्या खात्यात पैसे जमा होतील अशी कोणतीही योजना निदान आजच्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी मांडलेली नाही. त्यांनी ज्या सगळ्या नवीन नवीन रिफॉर्म्स सांगितलेले आहेत, सुधारणा सजेस्ट केलेल्या आहेत, त्या पॉलिसी मधल्या आहेत, त्या लोन संबंधीच्या आहेत आणि त्यातून डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे बाजारामध्ये आणि त्याचबरोबर लोकांच्या खिशात पैसे जमा होतील आणि त्याचा अर्थव्यवस्था वाढण्यासाठी फायदा होईल अशा अपेक्षेने आजच्या सुधारणा जाहीर झालेल्या आहेत. दुसरा एक भाग असा दिसतो की त्यांनी सेक्टर वाईज काम करायला सुरुवात केलेली दिसते. म्हणजे आज त्यांनी एकूण 16 निर्णय जाहीर केले आणि त्यामध्ये त्यांनी मुख्यतः सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक, त्याच्यानंतर EPF मधले काही बदल सांगितले. बदल नाहीच आहेत खरे ते. नंतर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या ज्या अडचणीत सापडलेल्या आहेत कंपन्या, त्यांच्यासाठीच्या काही मदत जाहीर केली. रिअल इस्टेटला काही सवलती जाहीर केल्या. कॉन्ट्रॅक्टर जे सरकारसाठी काम करतात त्यांच्याबद्दल काही निर्णय घेतले आणि टॅक्स बद्दल जे सर्वसामान्य नागरिकांसाठी जे TDS आणि TCS भरतात त्यांच्यासाठी काही सवलती जाहीर केल्या. याच्यात एक लक्षात येतं ते असं की यातले कुठलेही ज्याला मेजर रिफॉर्म म्हणतात अशा पद्धतीचे रिफॉर्म यात नाहीये. तर इन्क्रिमेंटल रिफॉर्म म्हणजे छोटे छोटे बदल जे आहेत ते आहेत आणि त्यातही मुख्यतः मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री याच्यावर जास्त भर दिलेला आहे. त्यांच्याबाबत त्यांनी 6 निर्णय घेतले आणि त्यातले काही निर्णय खरोखरच त्या क्षेत्राला फायदा करणारे असतील असं वाटतं. उदाहरणार्थ त्यातला एक महत्वाच्या निर्णयाबद्दल मी बोलतो कारण मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे. ऍक्च्युअली याच्या संबंधी आम्ही लोकमत.com मधनं काही तज्ज्ञ लोकांना तुमच्या भेटीला आणणारच आहोत आणि ते प्रत्यक्ष व्यवसाय करणारे असतील, व्यावसायिक असतील, त्यामुळे ते त्याबद्दल अधिक सांगतील. पण आता ब्रॉडली बघताना असं दिसतं की MSME ची डेफिनेशन बदललेली आहे, त्याची व्याख्या बदललेली आहे. आता कुठलाही 20 कोटी गुंतवणूक आणि 100 कोटीचा टर्नओव्हर असेल तरी सुद्धा त्याला लघु किंवा मध्यम उद्योग म्हणून स्वतःचं रजिस्ट्रेशन करता येईल. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना जे फायदे मिळतात सरकारकडनं ते आता मोठ्या इंडस्ट्रीना पण मिळू शकतील. आणि त्याचबरोबर अनेक लघु उद्योजक स्वतःचं एक्सपान्शन करत नाहीत, विस्तार करत नाहीत. कारण विस्तार केला तर आपल्याला ज्या सवलती आता लघु उद्योजक म्हणून मिळतात त्या मिळणार नाहीत अशी धास्ती असते. त्यामुळे एखादा उद्योजक, लघु उद्योजक जो असतो तो त्याचा कंपनीचा विस्तार थांबवतो, त्यामुळे एम्प्लॉयमेंट थांबते, त्यामुळे त्याचा एकूण टर्नओव्हर थांबतो आणि बाजारातली एकूण व्यवस्था ही वर त्याचा परिणाम होतो. तो दूर व्हावा म्हणून या निर्णयामुळे असं होणार आहे की एखादा लघु उद्योजक त्याच्या जर का प्रॉडक्टला, त्याच्या उत्पादनाला बाजारात मागणी असेल आणि त्याला विस्तार करायचा असेल तर तो स्वतःचा कंपनीचा विस्तार 100 कोटीपर्यंत करू शकतो आणि तरीही स्वतःला तो लघु उद्योजक म्हणवू शकतो. म्हणजे लघु उद्योजकाला मिळणारे फायदे त्याला मिळत राहतील आणि त्याच वेळे कंपनीचा विस्तार केल्यामुळे जो काही नफा होईल तोही त्याच्या पदरात पडेल. असा दुहेरी फायदा त्याला होईल आणि तो फायदा तो कामगारांना मिळवून देईल, त्याच्यावर अवलंबून असलेल्या इतर इंडस्ट्रीना मिळेल अशी एक चेन त्यांनी अपेक्षित धरलेली आहे. आणि याचा फायदा भारतातल्या जवळपास 45 लाख युनिट्सना म्हणजे 45 लाख छोट्या कारखान्यांना मिळण्याची शक्यता आहे असं आजच्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तर हा एक महत्वाचा भाग आहे. लघु उद्योजकांच्या वेगवेगळ्या संघटना
या कोरोना संबंधीच्या कोरोनानंतर जे काही संकट आलं त्यातनं बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या मागण्या करत होत्या. त्या ओव्हरऑल त्यांची मागणी 1,00,000 कोटीची होती की लघु उद्योग क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी साधारण 1,00,000 कोटीची गुंतवणूक सरकारने करावी अशी अपेक्षा होती. आजची जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर ही गुंतवणूक हा बदल केल्यामुळे 3,00,000 कोटी एवढी गुंतवणूक होते आहे आणि याचा खूप मोठा फायदा लघु उद्योजक घेऊ शकतात. अर्थात जे घेण्यासाठी सक्षम आहेत ते. शेवटी तुमची उद्यमशीलता, तुमची व्यावसायिकता याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, केवळ सरकारने मदत करण्यावर नसतात, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना लोन मिळण्याच्या फॅसिलिटीज आहेत, त्याच्यातही काही बदल केलेले आहेत. महत्वाचं म्हणजे मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस असे जे 2 त्याच्यात भाग होते ते त्यांनी आता संपवलेले आहेत आणि सगळ्या लघु उद्योजकांना एकाच मापाने मोजलं जाणार आहे. त्याचाही त्यांना फायदा होईल. आणि एक आणखी फायद्याचा भाग, महत्वाचा निर्णय असा घेतलाय की 200 कोटी पर्यंतची जी काही टेंडर्स सरकारची असतील, ज्या टेंडरची किंमत ही 200 कोटी आहे, यापर्यंतची सगळी टेंडर याच्यात कुठेही आंतरराष्ट्रीय कंपनी सहभागी होऊ शकणार नाही. थोडक्यात म्हणजे महापालिका, नगरपालिका ही सगळी जी ग्लोबल टेंडर काढतात आणि परदेशी व्यावसायिकांना धंदा मिळवून देतात ते बंद करून त्यांना 200 कोटी पर्यंतची टेंडर ही लघु उद्योजकांनाच द्यावी लागते. म्हणजे स्थानिक लघु उद्योजक त्याचा अधिक फायदा घेऊ शकतात, त्यांना मोठी टेंडर मिळवू शकतात, मोठा व्यवसाय ते करू शकतात. हा एक महत्वाचा बदल यामध्ये केलेला आहे. आणि तोही विशेषतः मोठमोठ्या महानगरपालिका आहेत, मोठमोठे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्यांचे अनेक टेंडर ही 200 कोटीच्या आतमधले असतात. त्या टेंडरवर आता लघु उद्योजकांचाच वर्चस्व राहील किंवा त्यांचा अधिकार राहील. ग्लोबल मोठ्या कंपन्या त्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. हा एक त्याच्यात फायदा केलेला आहे. आणि ज्या लघु उद्योजकांचं पेमेंट सरकारकडे अडलेलं आहे ते सगळं पेमेंट 45 दिवसात त्यांना मिळणार आहे, ज्याचा फायदा ते कामगारांना देऊ शकतात. दुसरा एक मुद्दा TDS आणि TCS संबंधी आहे. तर त्याच्यात एक प्रमुख बदल असा दिसतो की TDS ची टॅक्स लिमिट हे 25% कमी केलेलं आहे आणि त्यामुळे जवळपास 50,000 कोटी एवढा पैसा लोकांच्या हातात येईल. लोकांच्या म्हणजे असंख्य लोकांच्या, म्हणजे कोट्यावधी लोकांचा जो TDS कापला जातो, जो आज 100 रुपये कापला जात असेल तो 75 रुपयेच कापला जाईल. म्हणजे 25 रुपये अनेकांच्या खिशात, लक्षावधी लोकांच्या खिशात 25 रुपये खर्चाला मिळतील. सरकारचा अंदाज असा आहे की ही रक्कम 50,000 कोटी इतकी मोठी असेल की ज्याचा उपयोग, म्हणजे हे 50,000 कोटी रुपये खर्चासाठी बाजारपेठेत यावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढेल, त्याचा परिणाम उत्पादनावर होईल, अधिक उत्पादनं लागतील, त्याचा परिणाम स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर होईल, ते आणखी उत्पादनं करतील, त्यातून रोजगार वाढेल, अशी ही चेन आहे. म्हणून हा निर्णय महत्वाचा आहे असं एक अकॅडमिक लेवलवर म्हणता येतं. प्रत्यक्षात याच पद्धतीने चालताय की नाही हे पुढच्या काळात आपल्याला तपासायला लागेल. रिअल इस्टेटसाठी फार मोठी मदत आता केलेली नाही, पण एक महत्वाचा क्लॉज मध्ये हा केलाय की ऍक्ट ऑफ गॉड नावाची एक संकल्पना असते कॉन्ट्रॅक्टमध्ये, की अनपेक्षित आलेली आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्ती याचा फायदा घेऊन आपलं पेमेंट किंवा आपलं कॉन्ट्रॅक्ट हे डिफर करता येतं, पुढे ढकलता येतं. तर ती संधी आता रिअल इस्टेटला दिलेली आहे. त्यामुळे ज्यांचे प्रोजेक्ट हे कोविडमुळे किंवा कोरोनामुळे अडकलेले होते आणि रेरामुळे त्यांच्यावर ते जे प्रेशर होतं की त्या तारखातच त्यांनी जर का प्रोजेक्ट पूर्ण केले नाही तर त्यांना दंड होईल, तर ते आता होणार नाही. त्यांना अजून 3 ते 6 महिन्याची मुदत त्यासाठी मिळालेली आहे आणि 6 महिन्यानंतर ते त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करू शकतात. एवढीच रिअल इस्टेटसाठी आता मदत सरकारने केलेली आहे, फार मोठी मदत केलेली नाही. EPF आणि याच्यातही आता ज्या सवलती कोरोना आल्यावर दिल्या होत्या त्याच त्यांनी पुढे आणखी 3 महिने चालू ठेवले. त्यामुळे त्याच्यातही फार मोठी लक्षात घेण्यासारखं नाही. तरी सुद्धा त्यातनं 6,750 कोटी रुपये हे
उद्योजकांकडनं म्हणजे मालकांना खर्चासाठी त्यांच्या जवळ राहतील, उद्योजकांजवळ राहतील असा सरकारचा अंदाज आहे. जे 6,500 कोटी रुपये त्यांनी एकतर आपला कारखाना अधिक अद्ययावत करण्यासाठी किंवा आपल्या कर्मचाऱ्यांचं वेलबिंग राखण्यासाठी खर्च करावेत अशी सरकारची अपेक्षा आहे. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज आणि याच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या या दिलेल्या आहेत त्यातली एकच बाब इंटरेस्टिंग वाटते, ती म्हणजे त्यांच्या 20% तोट्याला सरकार गॅरंटी राहायला तयार आहे. तर त्यांना एक छोटीशी मदत सरकारने केलेली आहे, पण त्याच्यात फार मोठं काही घडामोड आहे असं दिसत नाही. आत्ताच्या आज झालेल्या पॅकेजचा विचार केला तर सर्वसामान्य नागरिक, मजूर, गरीब, शेतकरी किंवा मध्यम वर्गातला फक्त TDSचा फायदा हे यांच्या खिशात थेट मदत होईल असं काही याच्यात नाहीये. परंतु सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग ह्याचा जो एक अनऑर्गनाइज सेक्टर फार मोठा आहे त्यांना मात्र खूप काही सवलती दिलेल्या आहेत, काही रिफॉर्म्स केलेले आहेत, ज्याचा फायदा त्या उद्योजकांनी घेतला तर मोठ्या प्रमाणावर हा फायदा सर्व अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. इथे आपण जर का 91शी याची तुलना केली तर 91 मध्ये जी इंडस्ट्रियल पॉलिसी नरसिंह राव आणि मनमोहन सिंगांनी मांडली होती ज्याचा खूप मोठा फायदा इंडस्ट्रीला झाला, बजेटपेक्षा जास्त फायदा त्या इंडस्ट्रियल पॉलिसीचा झाला. मात्र त्या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये एक मोठी त्रुटी ही होती की त्यात लघु आणि मध्यम उद्योजकांचा विचार केलेला नव्हता, जे मॉन्टेक्सिंग, अहलुवालिया आणि या मंडळींनी तेव्हाही मांडलेली होती आणि नंतरही मांडत राहिले. ती त्रुटी त्यातला काही भाग यातनं पूर्ण केलेला दिसतोय. त्यामुळे ही रिफॉर्मची सुरुवात आहे. केंद्र सरकारकडनं जे काही फिलर्स येत आहेत त्याच्यात असं म्हणतायत की पुढचे काही दिवस वेगवेगळ्या टप्प्यावर अधिकाधिक रिफॉर्म्स जाहीर होतील. काल पंतप्रधानांनी असं म्हटलंय की बोल्ड रिफॉर्म असतील, विशेषतः लेबर, नंतर लिक्विडिटी, त्याच्यानंतर म्हणजे लँड रिफॉर्म्स, या सगळ्यामध्ये सरकार काहीतरी क्रांतिकारी पावलं उचलणार आहे असं काल पंतप्रधानांनी ध्वनित केलं. मात्र त्यावेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की लँड रिफॉर्म्सचा कायदा त्यांनी विधेयक हे 2015 मध्ये आणलेलं होतं. मात्र सूटबुटकी सरकार अशी त्याची प्रचंड टीका सुरू झाल्यावर सरकारला ते मागे घ्यायला लागलं. त्यामुळे राजकीय दबाव आल्यानंतर मोदी मागच्या प्रमाणे वागून विधेयक मागे घेतात, रिफॉर्म्स थांबवतात का धडाक्याने रिफॉर्म पुढे करतात हे मात्र पुढच्या 2-3 आठवड्यात आपल्याला कळेल. पण स्थानिक मजुरांपासून जे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत त्याला पुढच्या काही काळात उत्तर मिळेल अशी अपेक्षा आजच्या त्यांच्या निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतनं दिसते.